श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळीनो. बऱ्याच मंडळींचे मेसेज येत आहेत, गुरुजी आर्थिक स्थिती व्यवस्थित होण्यासाठी पत्रिकेनुसार कोणता ग्रह स्ट्रॉंग करावा किंवा कोणता रत्न धारण करावा, अशा बऱ्याच जणांचे मला मेसेज येत आहेत. पण त्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आता पत्रिकेनुसार तुमचं धनस्थान आहे, हे धनस्थान आहे लक्षात घ्या. अशा पद्धती तुम्ही पत्रिका कुठल्याही ॲप्लिकेशनवरनं काढू शकता. धनस्थान जे आहे ते 2 नंबरचं धनस्थान आहे. ह्या धनस्थानावरून काय पाहिलं जातं, तुमचा पैसा किती येतो, तुम्ही जे काय कार्य करता त्या कार्यामध्ये यश येतं का, हे सगळं बघितलं जातं. त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शनही केलं जातं. आता एका व्यक्तीची पत्रिका आहे, पत्रिका खूप छान अशा पद्धतीची आहे. तर पत्रिकेमध्ये काही गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत. तर या संदर्भात मी त्यांना उपाय सांगितलेले आहेत. धनस्थान जर तुमचं ॲक्टिवेट झालं तर तुम्हाला पैसा अडका इतर गोष्टी सगळ्या भेटणार आहेत. तर 4 नंबरचा आकडा आलेला आहे धनस्थानामध्ये, लक्षात घ्या. हा 4 नंबर आहे, लक्षात घ्या. मार्किंग करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. तुम्हाला माहिती दिली जाईल, तुमची जन्मतारीख वेळ द्या, त्यानुसार मी तुम्हाला सांगेन की तुमचं धनस्थान ॲक्टिव्ह करण्यासाठी काय करायचं आहे. फक्त कष्ट करून काय उपयोग नाही, लक्षात द्या. कष्टाबरोबर पैसा मिळण्यासाठी आपल्या धनस्थान ॲक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे. तर हे धनस्थान ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण पाहिलं तर 2 नंबरच्या स्थानामध्ये कर्क राशीचं आहे आणि कर्क राशी रिप्रेझेंट, कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र. मग चंद्र हा प्रथम स्थानी, लक्षात घ्या या ठिकाणी. तर तो लग्नकुंडलीमध्ये प्रथम स्थानी आहे, म्हणजे चंद्रग्रह ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला काही उपाय आहेत. मग त्यांना मी उपाय काय केलेला आहे, एक चंद्र कवच त्यांना वाचायला सांगितलेलं आहे. त्यानंतर 41 दिवस तांदळाला तूप लावायचं आणि स्वतःहून उतरून दक्षिण दिशेला आणि पश्चिमेला अर्पण करायचं आहे, न चुकता 21 दिवस. आणि ओम सोमाय नमः किंवा दधिशंक तुषारम शुरत्वर्णवम समवम नमामि सशिनम सोमम शंभूम रुकडभूषणम हा मी जप करायला सांगितलं आहे. त्यामुळे त्यांचं काय झालं की चंद्रस्थान ॲक्टिव्ह झाल्यामुळे ते जे काही कार्य करतात त्या कार्यामध्ये त्यांना यश यायला लागलं. त्याचबरोबर मोतीरत्न हा जवळ ठेवायला सांगितला आणि वास्तुशास्त्रानुसार मी त्यांना ईशान्य कोपरा आणि वायव्य कोपरा हा क्लीन ठेवायला सांगितला. आणि त्यांच्या वास्तू दोषानुसार वायव्य कोपऱ्यामध्ये वॉशिंग मशीन होतं, पाण्याची टाकी होती, त्या ठिकाणी काही वस्तू मी त्यांना दिल्या. चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला आणि त्यांना यश पण चांगल्या पद्धतीने मिळालं. जे काही ते कार्य करतात त्या कार्यामध्ये त्यांना यश यायला लागलं. तर आता आपण काय बघायचं आहे की धनस्थान जर तुमचं ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे धनस्थान ॲक्टिव्ह करायचं आहे. ज्या मंडळींना अशा पद्धतीचं मार्गदर्शन हवं आहे त्यांनी मला मेसेज करायचं आहे, त्यांना पूर्ण माहिती दिली जाणार. बाकी कोणतंही स्थान तुम्ही बघू नका. पैसा असेल तर जे काही तुम्ही कार्य करता त्या कार्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे आणि ते यश येण्यासाठी आपल्या धनस्थान ॲक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे. अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट करा. जन्मतारीख जन्मवेळ तुम्ही कमेंट करू शकता, त्यानुसार मी तुम्हाला तिथेच सांगेन की कोणता ग्रह तुम्हाला ॲक्टिव्ह करायचा आहे आणि कोणता उपाय करायचा आहे. आणि